आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। वसपेठ वगैरे वस्तीवरील पोल्ट्री शेडमुळे ग्रामस्थ हैराण, दुर्गंधी आणि माशांचा वाढता प्रादुर्भाव। एक मोठी आणि अत्यंत गंभीर बातमी समोर येत आहे। गावागावात रोजगाराच्या नावाखाली उघडण्यात येणारे पोल्ट्री शेड आता स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी कर्दनकाळ ठरू लागले आहेत। होय, सध्या अशीच एक संतापजनक परिस्थिती वसपेठ येथील वगैरे वस्ती येथे पाहायला मिळत आहे। येथील एका पोल्ट्री शेडमधून येणारी प्रचंड दुर्गंधी आणि त्यामुळे वाढलेल्या माशांचा सुळसुळाटामुळे स्थानिक ग्रामस्थांचे जगणे असह्य झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात असलेल्या पोल्ट्री शेडमध्ये योग्य स्वच्छता राखली जात नाही। मृत कोंबड्यांची विल्हेवाट उघड्यावर लावली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। याचा परिणाम असा झालाय की संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। नागरिकांना घरात साधे जेवण करणेही कठीण झाले आहे, कारण अन्नावर माशा घोंगावत असतात। लहान मुले आणि वृद्धांमध्ये उलट्या, जुलाब आणि इतर संसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे। परिसरात ढासांचा आणि माशांचा अक्षरशः पूर आला असून आरोग्याचा मोठा आणीबाणीचा प्रश्न निर्माण झाला आहे। यानंतर येथील रहिवासी असलेल्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया। माझ्याच आम्हाला त्रास होते, आम्हाला जीव वाटला काय ना मोरं बाळा जीवाला पडली या जवळ बाजूला आहे वास आम्हाला काही सारखा रोज उठतं का आम्हाला आहे आणि हे आहे मग आम्ही सांगितलं का आम्हाला ऐकी नाही, औषध पाणी करत नाही काय नाही, काय करायचं करा म्हणजे आता काय केलं पाहिजे सांगा। इंदुबाई तायप वगैरे माझे नाव, आणि आम्हाला ते शेडचा फार त्रास आहे। त्यांनी सांगितलं तर उलट रगील गोष्टी बोलते ते, आम्हाला काय करायचं करा असे भाषा करते ती। त्यांना करून खायला आम्ही काय नको म्हणत नाही, पण त्यांनी स्वच्छता ठेवत नाही ती। आलेल्या माणसाच्या पुढे स्वच्छता ठेवतो सांगते ती, परत त्याच्यावर त्यांनी स्वच्छता ठेवत नाही ती, आणि त्याचा आम्हाला जास्त रस आहे। माझं नाव रायापा रामू वगैरे, आमच्या शेजारला कोंबडीचं पोल्ट्री फार्म आहे आणि जवळच असताना आम्हाला त्याचा फार त्रास आहे आणि आमची लेकरं बाळं आजारी पडते। ती माशाचा आणि त्या वासाचा आम्हाला जीव वाटत नाही। त्याची बंदोबस्ती व्हावे हीच मी माझी विनंती आहे। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।